शांत राहू नका. तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या सोयऱ्यांचे घेऊन अगोदर 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. त्या आधारावर शपथपत्र घ्या सोयऱ्यांचे आणि दनादन सगळे मराठ्यांचं आहे ते हक्काचं आरक्षण देऊन टाका. हे आमचं सरळ सरळ आज सरकारला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे. लोकप्रतिनिधी पाठवले जातात किंवा चर्चा करण्यासाठी जे शिष्टमंडळ येतं त्यांच्यासोबत संतुष्टजनक चर्चा होताना पाहायला मिळत नाहीये. वेळ काढूपणा आहे का? तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलाय की उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री लक्ष घालायला हवं. हे लोकप्रतिनिधी जे पाठवले जात आहेत ते त्या कॅपेबल नाहीयेत का? आहेत, पण तेच चालू आहे. आणि ते कोणचे नेते आहेत? ते आमच्या आंदोलनातले आहेत, आमच्या बरोबरचे आहेत. ते बिचारे मरमर करतायत. खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेले ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी. फसवायला आलते का मराठ्याला? मग नुसते ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आलते का? हे जे येतात अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत. यांना आमचा दोषच नाहीये. यांना दोष द्यायलाच काय कारण आहे? हे मध्ये मरमर करतायत. चला ह्या शब्दाने हे होईल, त्या शब्दाने ते होईल, त्यांनी हे होईल, हे मरमर करतायत. खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे 6-7 जण? तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांना? म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबानं ताकदीनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा ताकदीनं याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत. काल बच्चू कडू बोलताना म्हणाले की तुम्ही काम पूर्ण करत नाही तर मग आम्हाला इकडे पाठवता कशाला? म्हणजे वरील अधिकाऱ्यांना असो किंवा सरकारपर्यंत तो निरोप पोहोचवलाय. अपूर्ण कामं राहिलेत त्यामुळे तुमची ही कामं वाढतात, डोकेदुखी वाढतीये. ही सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार त्यांना विनंत्या करताय. अधिकाऱ्यांना तुम्ही झापलं, मंगेश चिवटेंना देखील तुम्ही झापलं होतं कारण तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळत नाहीये. आता उद्याची तारीख जवळ आली आहे, मात्र संतुष्टजनक मार्ग निघतोय का? नाही, उद्याची तारीख फिक्सच आहे. तिच्यात काय बदल नाही. तिचा गैरसमज नाही करायचा. मुंबईला मराठे निघाले त्यात काय दुमत नाही. पण ते बच्चू भाऊ जे खवाळे ते का त्याचं कारण पण तसंच आहे ना. त्या अधिकाऱ्यांना काय खवळतात? अरे नोंदी सापडायला असून 2-2, 3-3 महिने झाले तुम्ही पत्र देत नाही. मग ते बरोबर आहे त्यांचं, कशाला पाठवता मला? ते जे दोघं येतात ना, तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही, हे राग. ते बिचारे सरकार लक्ष द्याय ना असं म्हणूयात थोडक्यात. म्हणून ते बिचारे पळतायत, मार्ग निघतोय का बघतायत. याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजेचं आहे. फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता, की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे. आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे. हो, हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेला आहे. फडणवीस साहेबांनाच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे. स्वतः त्यांनी पुढे होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे. हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे. त्यांनी जर पुढे होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो. आश्वासन देणारे मंत्री आले नाही तुम्ही असं म्हणतायत की जाणून बुजून ते मंत्री येणं टाळताय असं तुम्हाला वाटतंय का? मग त्याचा अर्थ काय दुसरा? त्यांनी तर त्या महाजन साहेबांनी तर 30 दिवस मागितले होते, 40 दिले. आता तर ते म्हणले होते 23 डिसेंबरला. आता तर मुंबईला यायची गरजच नाही पडणार. त्याच्या आताच आरक्षण देणार. कुठे आहेत जे उपोषण सोडायला आले ते मंत्री? कुठे आहेत? त्यांना पुढं मराठ्यांची गरज नाही का? तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात, मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात, मराठ्यांना फसवून गेलात, पुढं मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला? आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही? त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अत्यंत ताकदीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि ते बी शांततेत. बाकीचं डोक्यात सुद्धा आणू नका. बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून. शांततेत तुम्हाला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला याच्यात डोकं लावावं लागणार आहे. त्या पवार साहेबाला सुद्धा तुम्ही आता तात्काळ पुढं व्हा. उद्या जायचं ठरलंय. काय तयारी कुठपर्यंत आली आहे? काहीच नाही राहिलं, नुसतं बसायचं राहिलं गाडीत. आता उद्या सकाळी 9 वाजता अंतरवालीतून निघणार म्हणजे निघणार. त्या 20 जानेवारीच्या मुंबईला जाण्याच्या बद्दलचा काहीही कुणाचा संभ्रम नाही आणि असण्याचं कारण नाही. कारण मराठ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागं नाही. 54 लाख नोंदीच नाहीत तर त्या सगळ्या सोयऱ्या शब्दाचा काय उपयोग आहे? त्याच्यामुळं 54 लाख याच्यात मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकरं मोठे होणार आहेत. आणि 54 लाख नोंदीच्या आधारावर परिवाराला दिल्याच्या नंतर त्या एकूण होणारा आकडा याच्यात मराठ्यांच्या लेकरं मोठे होणार आहेत. आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न येणार आहे. आधी सगळा सोयऱ्या आणला त्या नोंदी का त्याच्या ठुल्यात का? तुम्हाला घरी ठेवायच्या आहेत काय ते सरकारच्या? त्याच्यामुळं मुंबई फिक्स
त्याच्यात काय फरक नाही. उद्या सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आम्ही मुंबईकडे निघालो. चला, संभ्रम धन्यवाद. दूर केलेला आहे, मुंबईला जाण्यासाठीचा संभ्रम दूर केलेला आहे. उद्या समाजाला पुन्हा एकदा तुम्ही काय आव्हान करणार आहे? आता समाजाला आव्हान केलेलं समाज तयारच आहे. रूपरेषा उद्याची काय असणार आहे, कशी असणार आहे? जे ठरलंय त्याच रूटनं त्याच मार्गानं मराठा समाज जाणार आहे. जिथं जिथं मुक्कामा ठरले तिथं 100% सगळे मुक्कामा होणार आहेत. जिथं दुपारचे जेवण आहे तिथं दुपारचे होणार आहेत. फक्त सकाळी रात्री जे जेवणाचे ठिकाण आहेत, सकाळच्या सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो. आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गावं येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही छोटे मोठे जसे स्टॉल लावता येतील तसे जेवणाचे स्टॉल लावा. चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील. पाण्याचे स्टॉल लावा. डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्याला लावा. टॉयलेट असले तर लावा. रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करा. मराठा समाजाला आव्हान आहे, आता घरी नका थांबू. तर आता उद्या 9 वाजता मुंबईकडे निघणारच असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. हे शेवटचं आंदोलन आहे. ही शेवटची लढाई आहे. मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे चला. मिळेल त्या वाहनं घ्या आणि घराच्या बाहेर पडा. कारण हसत खेळत 5-7 दिवस मराठ्यांचे आता हे जायचे निघणार आहेत. महिनाभर असते तर मराठे गळावून गेले असते, चालल्याने त्रास झाला असता. इथून गेल्यावर तिथं उपचार घ्यायची वेळ आली असती. आता ते काहीच न होता काम सुद्धा कोणत्याच मराठा समाजाचा आता बुडणार नाहीयेत. त्यामुळे मराठ्यांनी ताकदीनं आता सगळ्यांनी मुंबईकडे निघा आणि मुंबईत मराठ्यांची ताकद आरक्षणासाठी काय असते ही एवढ्या वेळेस दाखवा. मुंबईत इतकी मराठ्यांनी ताकद दाखवा की पुऱ्या जगानं बघितली पाहिजे. मराठे महाराष्ट्रातले किती ताकदवान आहेत ह्या शब्दाला मात्र सगळ्या मराठ्यांनी जागा राहून मुंबईकडे चला. आज उद्या परवा 3 दिवस सुट्टी आहे कार्यालयाला, मात्र तरी पण कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री विभागाने दिलेले आहेत. आणि या 3 दिवसामध्ये फक्त मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं असे सुद्धा आदेश देण्यात आले. मी नाही बघितले ते दिले असले तर चांगली गोष्ट आहे. पण मग इतके आदेश 23 डिसेंबर पासून दिले असते आता काही राहिला असतं शिल्लक खाली. आणि त्याच्या अंमलबजावणी आता सरकार देईल आदेश, पण हे प्रशासन खालचे लोक काम नाही करत. हे कामच नाही करत. हे बहाणे सांगते मला वेळ मिळाल्यावर सही करतो, मग बघतो, नंतर करतो. तुमचं आडनावच नाही, नोंद असली तर बघून सांगतो, वाचून सांगतो. याच्यात वेळ घातला नाही. प्रशासन काम करणार नाही. प्रशासन धन कमी करायला पाहिजे. कारण जिथं सरकार डॅमेज व्हायला लागलं तिथं असले अधिकारी सरकारने ठेवायलाच नाही पाहिजे. म्हणून सांगतो याच्यात फडणवीस साहेबांनी त्यांनी लक्ष घालणं शिंदे साहेबांना अत्यंत आता गरजेचं आहे. याच्यात त्यांनी आता थोडं एक पाऊलही मागं सरकारचा कामा नाही. नसता आम्ही तर नाही घालतो, आम्हाला काय गरज नाही, आम्ही आरक्षणच घेणार, तुम्ही कसं देत नाही ते बी बघतो आम्ही. दादा, शांत आणि संयमी असलेले जरांगे पाटील आज सरकारच्या विरोधात अचानक आक्रमक का झाले? बरं पाटील, तुम्ही हे बघा प्रत्येक वेळेस काय असतं, आम्हाला पण काही मर्यादा आहे. किती दिवस आम्ही संयम ठेवायचा, किती मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा सन्मान 7 महिने केलेला आहे मराठा समाजाने. वेळ मागितला की दिलाय. पण तुम्ही आता प्रत्येक वेळेसच जर प्रशासन काम नाही करत असं आम्हाला सांगणार असतात तर शासन काय कामाचं? प्रशासनाचा मालक शासन आहे आणि सरकारचं जर प्रशासन ऐकत नसेल तर त्याला आम्ही काय करावं? आमची मागणी लोकशाही मार्गाने ते आम्ही मागतोय. आता ही लोकशाही मार्गाने शांततेत आम्ही मराठा समाज मुंबईला चाललोय. माझ्यासह माझा मराठा समाज 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहे. त्याच्यामुळं याच्यात मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना आणि विशेष फडणवीस साहेबांना तातडीनं लक्ष घालणं आवश्यकच आहे. आता नसता आम्ही मुंबईकडे निघालो, एकदा मुंबईकडे निघालो मग मात्र आम्ही मुंबईवर थांबत नाही.